अंदमान बेटावर मान्सून आलेला आहे, म्हणजे अंदमान बेटावर 17 मेला मान्सून आला, तिथून कंप्लीट 10 दिवस केरळला यायला लागतात. मग 10 दिवस म्हणजे 26 तारखेला तो केरळ येईल आणि त्याच्यानंतर 5 ते 7 मध्ये 5-6-7 जून पर्यंत म्हणजे महाराष्ट्रात पाऊस दाखल होऊ शकतो. म्हणून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा, आपण आपल्या शेतीची कामे करून घ्यायची. कारण की विदर्भात असल्यामुळे तुम्हाला सांगतो, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामधले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं मात्र एक मान्सून पूर्व एक अवकाळी पाऊस येणार आहे आणि ते पाऊस मात्र 27 मे, 27, 28, 29, 30, 31च्या दरम्यान तो मान्सून पूर्व अवकाळी पाऊस येणार आहे. भाग बदलत पडणार आहे, विखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे. म्हणून खास करून हा विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षाचा. त्याच्यानंतर विदर्भाच्या बाजूला मराठवाडा आहे, तर मराठवाड्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस कधी येणार, म्हणजे मराठवाड्यात देखील 27-28 मेच्या नंतरच मराठवाड्यात देखील एक मान्सून पूर्व अवकाळी पाऊस येणार आहे. म्हणून हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षाचा. मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की अचानक कंप्लीट 21 दिवस पाऊस राहिलेला आहे, तर तुम्ही काय करा, शेतीची कामे करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो उत्तर महाराष्ट्रातल्या देखील शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, अचानक पाऊस कंप्लीट 21 दिवस राहिलेला आहे, तुम्ही जवळपास म्हणजे 21 दिवसापर्यंत तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या. कारण की उत्तर महाराष्ट्रात देखील म्हणजे 27, 28, 29 म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यात चांगला एक मान्सून पूर्व अवकाळी पाऊस येणार आहे आणि त्यामध्ये तुमची शेतीची कामे होणार आहे. पण या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीचे कामे करत असताना आपली स्वतःची काळजी घ्यायची, झाडाखाली थांबायचं नाही. त्याच्यानंतर आपण आपल्या याच्याकडं पश्चिम महाराष्ट्राकडे होऊ, तर पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही देखील काय करा, अचानक कंप्लीट 21 दिवस पाऊस यायला शिल्लक राहिलेले 21 दिवसामध्ये तुम्ही तुमचे शेतीचे कामे करून घ्या. कारण की मेच्या शेवटच्या आठवड्यात पुणेकडे देखील एक आणि कोकणपट्टी घाटमाट्यावर देखील पाऊस सुरू होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा.